नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्यातील तमाम लाखो स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या परीक्षार्थ्यांकरिता एक अतिशय महत्त्वाचे आणि दिलासादायक निर्णय जो आहे तो मंत्रिमंडळामार्फत घेण्यात आलेला आहे. आता हा निर्णय नेमका काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया. जेणेकरून लाखो स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, परीक्षार्थ्यांना त्याचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे, हे समजेल. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू-पी-एस-सीच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये देखील एम-पी-एस-सी मार्फत निपुण सेतू योजना राबविण्यास सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. निपुण सेतू योजनेच्या माध्यमातून काय होणार आहे, तर पहा तुम्हाला समान पद आहे, त्या समान पदासाठी वारंवार परीक्षा द्यायची गरज नसणार आहे. जर तुम्ही एम-पी-एस-सीची एक परीक्षा दिलेली असेल आणि समान पद इतर विभागामध्ये असेल, तर तुम्हाला त्या पदांकरिता परत-परत परीक्षा द्यायची गरज नसणार आहे. तुमचं सिलेक्शन तुमच्या गुणांकानुसार जर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये असाल, तर त्या प्रतीक्षा यादीमधून तुमची निवड जी आहे ते त्या पदावर केली जाणार आहे. आता या निर्णयानुसार जर आपण पाहिलं, तर एम-पी-एस-सी मार्फत पूर्वी 53 संवर्गाची परीक्षा एम-पी-एस-सी मार्फत घेण्यात येत होती. आता त्याची व्याप्ती वाढवून 153 संवर्ग ॲड करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता 153 संवर्गाची यामध्ये भर पडलेली आहे. जर तुमचे एका पदांकरिता किंवा या एका संवर्गातील पदांकरिता तुमची निवड झाली नाही आणि कालांतराने जर तुम्ही प्रतीक्षा यादीमध्ये तुमचा नावाचा समावेश असेल, तर तुम्ही इतर डिपार्टमेंट अंतर्गत सेम पदांकरिता तुमची निवड जी आहे ते होऊ शकते. या निपुण योजनेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या सर्व युवांसाठी, परीक्षार्थींकरिता एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी असणार आहे. यामुळे या निपुण सेतू योजनेच्या माध्यमातून परीक्षार्थींचा वेळ देखील वाचेल आणि तसाच त्यांचा विविध परीक्षांकरिता जे चलन भरावं लागणार होतं, पैसा भरावा लागणार होता, तो देखील या ठिकाणी वाचेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुसूत्रता निर्माण होईल, सहजता निर्माण होईल आणि एक सक्षम अधिकारी ज्यांची योग्यता, पात्रता आहे त्या पदांकरिता निवडीपर्यंत त्यांनी गेलेले आहेत, प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, त्यांचा समावेश आहे. अशा उमेदवारांमधून निवड करून एक चांगला अधिकारी या योजनेच्या माध्यमातून राज्याला मिळू शकेल. तर अशा पद्धतीने काल 2 दिवसापूर्वी जी कॅबिनेट मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके. या निर्णयामुळे खरं तर राज्यातील सर्व लाखो परीक्षार्थी आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना दिलासा मिळालेला आहे. ओके. तर ही एक महत्त्वपूर्ण छोटीशी अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही नक्की कमेंट्स करून विचारू शकता. तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तूर्तास धन्यवाद.